अहो तुम्ही चिडू नका आणि विचार न करता काही ठरवू नका. चिडून आता काय करू? लाडूला काय झालं असतं म्हणजे? मला कळतंय, पण हे बघा चूक मुलांची आहे. त्यांनी एकट्यानं जायला नको होतं. अहो पोर आहेत ती, खेळणारच की. आता तुम्ही काय त्यांचं खेळणं थांबवणार आहात का? अहो तसं नाही, पण काही दिवस घरात थांबा असं सांगू शकतो. कधी पतूर? अहो रानडुकर काय सुट्टीत म्हणून आलीत का की चला आता सुट्टी संपली जाऊया? अहो काही काय बोलताय तुम्ही? तुम्हाला जेवढा धक्का बसलाय ना तेवढाच मलाही बसलाय. तरी बी असं म्हणताय? बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं लाडूची आणि गावातल्या इतर पोरांची काळजी घेऊ, त्यांच्यावर नजर ठेवू. पण वस्तीवर राहणाऱ्या पोरांचं काय? ते बी शाळेत जातात ना व. आणि रानडुकर काय फक्त रात्रीचीच बाहेर निघतात का? दिवसा बी निघतात ती. बरं ठीक आहे, त्या पोरासने बी सांगू तुम्ही शाळा बुडवा म्हणून. गावातल्या शेतात काम करणाऱ्या माणसांचं काय, बायकांचं काय, आणि गावच्या नुकसानीचं काय? ठीक आहे ठीक आहे, सगळं मान्य आहे मला. पण तुम्ही नियमाच्या बाहेर जाऊन काही करू नये एवढंच वाटतंय मला. तो शिकार करणं गुन्हा आहे, अटक होऊ शकते. म्हणजे माणसं मेली तरी चालणार आहेत तुम्हाला? अहो मी काय बोलते ते समजून तरी घ्या. नाही, खरं तर तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आता माझी चूक वाटत असेल तर बोलणंच थांबलं. बरं ठीक आहे, सांगा आता काय करायचं. हे बघा, आपण यावर नीट विचार करू, सगळी काळजी घेऊया आणि मग कायद्यानं जे मंजूर आहेत तेच करू. कायदे आपल्यासाठी केलेत ना, मग आपणच ते मोडणं योग्य आहे का? हे बघा, तुम्ही नियमाच्या बाहेर जाऊन काही करू नये इतकंच वाटतंय मला. तर ह्यात माझं काही चुकत असेल तर सांग. नाही, तुम्ही चुकीचं म्हणताय असं काय नाही, पण आता गरजेचं काय ते ध्यानात घेतलं पाहिजे तुम्ही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, आपण यातून नक्की काहीतरी मार्ग काढू. आणि तुम्ही मला वचन द्या, तुम्ही अजिबात शिकार करणार नाही म्हणून. द्या वचन. ते आता लय कटाळ आलाय, आपण आज जाऊन बोलू. अहो, निदा हे बघा, गावातल्या लोकांचा आपल्यावरती जो विश्वास आहे की नाही तो जपाय पाहिजे ना आपल्याला. अरे वय की, पण वहिनीसनी कसं समजवायचं? हे काहीतरी नंतर बघू, पण गावात गप बसाय कोण तयार नाही. पप्या तर तो लई पेटलाय तिकडं, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे बघा. काय करायचं? काय करायचं म्हणजे अहो बार काढायचा, शिकार करायची, रानडुकराची. गावातली सगळी तयारी लागल्या. नीट विचार करा, काहीतरी इलेक्शन आपल्या हातनं गेलंच म्हणून समजा. उगाच थोडक्यासाठी तोंडापाशी आलेला घास जाता कामा नाही बघा. येते काय राहणार तुमच्या? अरे येते की ध्यानात, पण आता वहिनी. एक मिनिट, मी राणादा संकट बोलतो आणि तुला सांगतो. हा राणादा, फोन करतो तुला मी. ते जेवण झालं की मला बोलायचं तुझ्या संकट. आत्ताच बोल की. आत्ता? मग काय? बस. हे बघ, गावात फुल प्लॅनिंग चालू आहे. ते पप्या बी फुल तयारीत आहे. काही ना काही डाव साधणारच बघ. डाव कसला यात? लोक तिकडे राजकारण करू नका, गावच्या भल्याचा विचार करा, पोराबाळांचा विचार करा. तेच, उद्या त्या डुकरांनी कुणाचा जीव घेतला म्हणजे तू किती काय बी म्हण राहणार. पप्या या सगळ्या प्रकरणात राजकीय फायदा उठवणारच, आणि ते नगासलं गणित आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. काय माहित नसल्यासारखं काय बोलायला लागलायस? रान डुकरासनी मारावं लागणार आपल्याला. अटक झाली म्हणजे? नाही होणार अटक. सगळ्या गावाचं हेच म्हणणं आहे, कोण करणार तक्रार? हे बघ राणादा, आपण काय हौसेसाठी शिकार करणार नाही. गावकऱ्यांना डुकरापासून वाचवायचंय म्हणून करायचंय सगळं. हे बघ, वाघ एवढा संरक्षित प्राणी, पण तो लोकांनी खायला लागल्या लोक मारतातच की त्याला. तेव्हा कुठं कोणाला अटक होत्या? आपण हे सगळं लोकांसाठी करायचं आहे. अंजली बाई ऐकायलाच तयार नाही, त्या कधी बी वय म्हणणार नाही.
वहिनीच या सगळ्यात घ्यायचंच नाही आपण. हे काय अंगलट आलंच तर मी आहे की जबाबदारी घ्यायला. मी आहे म्हणजे म्हणजे काय नाही. बघ राणा, आपला लाडू नशिबानं थोडक्यात वाचला. त्या दुसऱ्या कुठल्या पोरावर असं संकट आलं तर वाचेल याची काय गॅरंटी आहे? हं? बघ तू होय म्हण, बाकी मी बघतो काय करायचं ते. नाही, तू एकट्यानं काय बी करायचं नाही. जे करायचं ते आपण दोघांनी मिळून करायचं. बंदूक कुठे आहे? मी तयार करून ठेवल्या. ठीक आहे, तू तयार हो. कापड बदलून ये. चालते. हा द्या, तयार राहा. त्या पप्प्याच्या आधी आपलाच बाहेर निघणार आहे. पोचतोय आम्ही. आता पटकन औषध घ्यायचंय. हा चला चला बघू कोण घेणार आहे. हा बस. माऊ रणकोण माझ्या अंगावर आलं. लाडू आता ते इथे नाहीये ना, मग त्याचा विचार नाही करायचा. आता पटकन झोपून जायचं. हा मला मारलं असतं का ग ते ना? नाही रे, राणाजी असताना असं कोण कसं मारेल तुला? रान मारायला पाहिजे तुला. लाडू असं कुणालाही मारायचं नाही, कळलं? पण ते डुक्कर माझ्या अंगावर आलं की. अरे ते तुझ्या अंगावर नाही आलं, ते त्याच्या वाटेनं जात होतं, तू त्याच्यामध्ये गेला. नाही, मी त्याला मारायला गेलेलो. का गेलास? मला मारायचं होतं. मी शिकार करणार होतो. लाडू अशी शिकार नाही करायची बाबा प्राण्यांची. प्राण्यांना मारणं चुकीचं असतं, कळलं? पोलीस काका येऊन घेऊन जातात. आणि हे बघ, प्राणी जर का त्रास देत असतील ना तर त्यांची तरतूद करायची, पण कायदा हातात घ्यायचा नाही. बाहेर निघालाय? होय, हो आत्ताच तर आलात बाहेर ना, आणि आता पुन्हा बाहेर चाललोय. कुठे? काम आहे. आत्ता कसलं काम? ते दत्तुबाची म्हैस आणल्या, त्याचा फोन आला, तिकडे चालले. असं अचानक? मग काय खोटं बोलतोय वय मी? आता ते काय आपल्याला सांगून येणार आहे वय? अहो चिडताय कशाला? नाही, खरंच काम आहे. ठीक आहे, जा तुम्ही. माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही चुकीचं काही करणार नाही. सहज विचारलं मी. हो शिरपई दादा, हा सरिता, गपचूप जाऊन बंदूक घेऊन या. जा. बंदूक कशाला? हळू बोला की. जावा, मला पाहिजे, काम आहे माझं. आणा लवकर. पण इतक्या रातच्याला? आणा की, उशीर झालाय. आणि काढतो बी आणा. जावा जावा, जावा लवकर. इकडे ये. हे इकडं. झाली की तयारी? शिरपई दादाला पाठवलं पण दुकानाला. काढतोच कुठं आहेत? अहो सनिदा, तुम्ही काही काळजी करू नका. जवा ना, जवा ना, उशीर झालाय. जा. हॅलो, उद्या झाली की तयारी? हा, बाकी सगळ्यांनी सांगून ठेव, मी आणि राणादा पोचतोय. हा, ठेव ठेव. राणादा, वहिनी. त्यासनी सांगितलंय मी कामासाठी बाहेर चाललोय म्हणून. ह्या लवकर, किती उशीर करायला लागलाय.
हे बघा, आम्ही घरात परत येऊस तर कुणाला काय बोलायचं नाही. होय, पण तुम्ही नेमकं कुठं चालायचं राहणार आम्ही चाललोय रानडुकर मारायला. हे बघा, पण कोणी काय बी विचारू दे, कायच सांगायचं नाही. हा, चल चल चल, तू चल, ये लवकर. अरे चल की, काय झालं? ते अंजलीबाईंच्याकडे खोटं बोललो मी. पण अहो अंजली वनीस ते कळलं तर आपण काय सांगायचं नाही. अरे सांगितलं तर त्या सोडणारच नाही. अहो पण रानडुक्कर मारल्यावर कळणारच की. हो, गाववाल्यांच्या प्रेशर खाली मारले असं सांगणार आहे मी. आता मी सांगतो मी मारले, चला का? अरे, तू का म्हणून खोटं मी बोललोय? हे बघ रानाता, तुझ्या मनात नसेल तर राहू दे, मी एकटा जातो. बाकीची माणसं आहेत तिथं. बघ, तू काळजी करू नकोस. अरे तुला एकटा कसं काय सोडू? बरं जाऊ दे, आता काय लय लोड घ्यायचं नाही. मागणं बघू जे होईल ते होईल. चल चल, कोणाला सांगू नका बघा. तू जाऊ तू, जा जा. अब आया ऊंट पहाड़ के नीचे, ढोकळा बराबर गावलाय. आणि नीट डाव टाकला तर मास्तरीन बी गावणार. गावणारच. अरे मागच्या शिकारीला गेलतो, ऐनवेळी बॅटरीच बंद पडली. बॅटरी बंद पडल्यावर काय डुक्कर जाऊ दे. आले 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 काय समजे? झाले आले आले आले. ए, आपण सगळी शिकारीला निघालोय, वरातीला नाही. तवा सगळं प्लॅनिंग प्रमाणेच व्हायला पाहिजे. काय राहता? होय, आणि लागलं तर 4 जणांनी हकारा द्या. मी आणि राणाचा बंदूक घेऊन बसतो. काटे घेऊन सावध राहा. उग हलगर्जीपणा करायचं नाही काय. जर अंगावर येते असं वाटलं तर फाटकन साईड मारायची. कुणी बी घाबरून जायचं नाही. काय तर बाकी सगळ्यांनी काटेने पाहिजे तसं जमल तसं हाणायचं. अशी वेळच येऊ द्यायची नाही. ती आधीच आपण बंदुकीनं मारू, पण तरी बी सावध राहा. तुम्ही काय काळजीच करू नका राहता. आम्ही सगळी तयारीतच राहतो. समध्यांनी एकमेकांना साथ द्यायची. आज रातच्याला गावावर हे आलेलं संकट मातीत लोळवायचं म्हणजे लोळवायचं. लोळवायचंच की. कधीपासून हात शिवशिवा लागल्यात. ए, तुझा हात शिवशिव ना. त्याने त्याने बंदूक आणल्या, ती खेळण्यातली नव. तेव्हा आपण फक्त लक्ष द्यायचं. बाकी सगळे सनिदा आणि राणाचा बघतात. हा, बर निघायचं काय? चला. ठीक आहे, संदा चला. जाऊबाई, 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 काय झालं? अहो, आमच्या ह्यांना वाचवा. आता काय खरं नाही बघा. आम्हाला लई भ्या वाटायलंय. आमचं हे जेलात जाणार. आमचं कुकू वाचवा. काय झालंय? काय झालं? अहो, तुम्हाला सांगतो आता पोलीस येणार आणि आमचं हे खडी फोडायला जाणार. आमचं कुकू वाचवा. माऊ तुम्ही आमच्या ह्यांना वाचवा. अहो, तुम्ही आमचं कुकू- काय काय झालंय नेमकं? मला जरा नीट सांगा. अहो, सांगतो. आमचं हे बंदूक घेऊन गेल्यात रानडुकराची शिकार करायला. जाऊबाई, अहो उद्या जर सरकारला कळलं, पोलीस आलं आणि त्यांना जेलात टाकलं तर तुम्ही काय बी करा, पण आमचं कुकू वाचवा. पाया पडतो. असे कसे गेले सूरज भाऊजी? असं नाही करायचं, मी सांगितलं होतं. अहो तर काय सांगायचं जाऊबाई? आमच्या यांना का नाही नगर तिथं आगावपणा करायची लई खोड आहे बघा. ही कोड महागात पडायच्या आधी तुम्ही त्यांना वाचवा. आमचं कुकू वाचवा. हो ठीक आहे, मी आधी यांना फोन करून सांगते. राणा भाऊजी बी संकटात आहेत. हे हा, हे तर दत्ता भाऊजींची म्हैस अडली, तिकडे गेले. नाही अहो, खोटं बोलायले ते. हे कधीही खोटं बोलत नाही. अहो आता ते काय माहित नाही आम्हाला, पण या टायमाला मात्र ते खोटंच बोलायले. जाऊबाई, अहो आम्ही आमच्या कानानं ऐकलंय, आमच्या डोळ्यानं बघितलंय. आज रातच्याला बार काढायचा आणि त्या रानडुकराची शिकार करायची बोलणं चाललं होतं त्या दोघांमध्ये. असं कसं? आता असंच आहे समजा. काय सांगायचं जाऊबाई, आमचं हे असलं नग ते काम करायला गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतात. जाऊबाई, आमच्या यांच्या हातनं काय गुन्हा घडायचा आधी त्यांना वाचवा.
आम्ही बी का नाही ते मगाशी गावचं ऐकून म्हणलो, हा काढा बार काढा, रानडुकराची शिकार करा. तर तुम्ही म्हणताय तसं जर पोलीस आलं आणि आमच्या यांना घेऊन गेलं तर अहो आयुष्यभर खडी फोडायला लागत्यालो. जाऊ बाई आमचं खूप वाचवाव. ठीक आहे, मी यांना फोन करते. राणा ऐक की, मी काय म्हणतोय, मला काही जमिनीत पडायचं नाही बाबा. मी आपलं जातो मळ्यात. वहिनीसनी कळालं तर काय खरं नाही मग. बरं ठीक आहे, तुला अबूजवळ थांबणं गरजेचं आहे. होय. तुझा हा मी हे घे काय? आणि हे ठेव, हा? सांभाळून जा काय. बरं सांगतो जा. जा पाय बघ जा. काय झालं? खरं अंजली पण फोन आहे. आता कसं काय? मला काय माहित, मी तर सांगितलं दत्तूबाची म्हैस काढली आहे. हेच कारण सांगून निघालोय मी. मग आता मग जाऊ दे. कट कशाला केलास? वहिनीसनी डाऊट येईल. मग काय करू मी? अहो उचलून सांगा की कामात आहे म्हणून. अहो असं कसं उचलून सांगा कामात आहे म्हणून? अहो फोन उचलला तर त्यासनी कळल की मी कळत ते. हा ना, ते सारखं सारखं मला खोटं बोलता येणार नाही. मग आता वहिनींनी कळलं तर त्या शिकारात होऊ देणार नाहीत. चला हा जाऊ दे, उचलतच नाही. सांगेन ते मशीजवळ होतो म्हणून. हा कट करू नकोस. कट केला उडकत येते इकडे आणि इकडे. अरे परत आणि तू. हॅलो वहिनी. सूरज भाऊजी, हा बोला की. राणाजी कुठे? आहे की इथं म्हशीजवळ आहे. तुम्ही पण त्यांच्या सोबत गेलात? होय, ते रातचं जरा सोबत म्हणून आलोय हो. बरं, जरा यांच्याकडे फोन देता. राणादा, वहिनीचा फोन आहे. ते बोलायचं म्हणतात. काय? अच्छा अच्छा सांगतो. हॅलो वहिनी, ते जरा कामात आहे. काम झालं की फोन करतो म्हणलंय. भाऊजी, बंदूक कुठे? बंदूक घेऊन बाहेर पडलात का? नाही, घरीच आहे की. किती वेळ लागेल परत यायला? नाही काय, काम झालं की येतो. हा ठेवू काय? हा ठीक आहे. ओके. कामात आहेत ते आणि बंदूक नाही नेली. नाही हो नाही, सरळ सरळ खोटं बोलायलेत ते. आम्हाला माहिती की चांगलंच. अहो जाऊबाई, आम्ही सांगायलोय ना बा, आम्ही आमच्या कानानं ऐकलंय, डोळ्यानं बघितलंय. तुम्ही पाहिजे असेल तर खात्री करून घ्या जाऊबाई. काय बी करा जाऊबाई, पण आमचं कुकू वाचवा, आमचं कुकू वाचवा जाऊबाई. हळू बोला. ठीक आहे, थांबा, आपण खाली जाऊन बघूया. चल. हा हा. सासूबाई, आलो जरा. जाऊबाई, अहो आम्ही सांगायलो ना व, ऐका तर खरं आमचं. श्रीपती दादा, श्रीपती दादा, बंदूक कुठे? बंदूक असेल की आतमध्ये. आत बघून आली मी, नाही आतमध्ये. मग ते जाऊबाई, अहो आम्ही सांगायलोय ना व, आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. विश्वास ठेवा जरा आमच्यावर. एवढं सांगूनही का ऐकत नाही कोणी? नाही, मी राणाजींना हे नाही करू देणार. राणा भाऊजी असलं काय करणारच नाही. जाऊबाई, आम्हाला ती लई भीती वाटायल्या. तुम्ही काय बी करा, पण आमचं कुकू वाचवा. खरंच आमचं कुकू वाचवा. एका गोळीत 2 शिकार पडणार. एक शिकार या ठोकळ्याची आणि रानडुकराचा बंदोबस्त झाला नाही म्हणून दुसरी शिकार या मास्तरनीची.